नमस्कार मित्रांनो, आज आपण आर्टिकल 19 म्हणजे कलम 19 भारतीय संविधान याविषयी अभ्यास करणार आहोत. आर्टिकल 19 मध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे. तर यामध्ये 3-4 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ते कोणते ते आज आपण अभ्यास करू. मूलभूत अधिकार हे आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि हे अधिकार आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहेत. या अधिकारांमुळेच आपण आपल्या देशामध्ये चांगल्या प्रकारे राहू शकतो. हे अधिकार नसतील तर आपण आपली प्रगती करू शकत नाही. तर आर्टिकल 19 प्रोव्हाइड्स दॅट ऑल सिटीजन्स शॅल हॅव द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. तर कलम 19 आर्टिकल 19 क्लॉज 1A मध्ये असं दिलं की ऑल सिटीजन्स शॅल हॅव द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणजे सर्व भारतीय नागरिकांना बोलण्याचा आणि आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे. तर आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला आहे तर आपण काहीही बोलू शकतो का? तर नाही. याच्यावर काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत. काही बोलण्यावर सुद्धा काही सरकार प्रतिबंध लावू शकतं. तर कसे? तर हे आर्टिकल 19 क्लॉज 2 मध्ये दिलेलं आहे की आपण असं काही बोलू शकत नाही की ज्याने आपल्या देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित होईल किंवा आपल्या देशाचं सुरक्षेला काही धोका निर्माण होईल असं काही आपण बोलू शकत नाही. किंवा आपले दुसऱ्या देशासोबत जर मैत्रीपूर्ण संबंध असतील आणि आपल्या बोलण्याने ते संबंध जर दुखावू शकत असतील तर असं सुद्धा आपण बोलू शकत नाही. किंवा पब्लिक ऑर्डर जर म्हणजे अशांतता होत असेल समाजामध्ये आपल्या बोलण्याने असं आपण बोलू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला बोलण्याचा आणि अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे, परंतु यावरती काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स त्याच आर्टिकल 19 सब क्लॉज 2 मध्ये लावलेले. तर आपण ह्या रेस्ट्रिक्शनच्या अंतर्गत राहूनच आपले विचार मांडू शकतो आणि बोलू शकतो. तर हा आपला मूलभूत अधिकार आहे. नंतर आर्टिकल 19 क्लॉज 1B प्रोव्हाइड्स दॅट ऑल सिटीजन्स शॅल हॅव द राईट टू असेंबल पीसेबली अँड विदाऊट आर्म्स. म्हणजे भारतातील सर्व नागरिकांना शांततेमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे. पण कसं? विदाऊट आर्म्स म्हणजे कोणतेही शस्त्रास्त्र न बाळगता आपण शांततेमध्ये एकत्र येऊ शकतो. तर यावर सुद्धा काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत. आर्टिकल 19 क्लॉज 3 मध्ये यावर रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत. आपण एकत्र केव्हा येऊ शकत नाही? जेव्हा आपल्या भारत देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला जर आपण एकत्र येण्याने धोका निर्माण होत असेल तर अशा वेळेस आपण एकत्र जमा होऊ शकत नाही. किंवा पब्लिक ऑर्डर म्हणजे शांतता जर भंग होत असेल एखाद्यांच्या ग्रुपने एकत्र येण्याने की त्यामध्ये ते प्रक्षोभक बोलत असतील आणि जेणेकरून पब्लिक पीस कमी होत असेल तर अशा प्रकारे आपण या कारणासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही. देन आर्टिकल 19 क्लॉज 1C प्रोव्हाइड्स दॅट ऑल सिटीजन्स शॅल हॅव द राईट टू फॉर्म असोसिएशन्स ऑर युनियन्स ऑर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. म्हणजे भारतातील नागरिकांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. युनियन्स ऑर असोसिएशन्स. तर आपण लेबर युनियन्स, बँक युनियन्स हे ऐकलं असेल. तर हे कोणत्या आधारे स्थापन केलेले? तर आर्टिकल 19च्या आधारेच हे बँक युनियन्स, लेबर युनियन्स अशा प्रकारे स्थापन केलेले आहेत. तर हा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. तर हे आपण असे सुद्धा यामध्ये सुद्धा काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत की आपण भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला या एखाद्या युनियनने जर प्रभाव पडत असेल तर असं युनियन आपण स्थापन करू शकत नाही. देन आर्टिकल 19 क्लॉज 1D प्रोव्हाइड्स दॅट ऑल सिटीजन्स शॅल हॅव द राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे भारतीय नागरिकांना आपल्याला
पूर्ण देशामध्ये कुठेही फिरण्याचा अधिकार आहे। या अधिकाराचा वापर करूनच आपण आपल्या देशामध्ये मुक्तपणे फिरत असतो। तर हे संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे। तर यामुळेच आपण पूर्ण देशामध्ये मुक्तपणे फिरत असतो। देन आर्टिकल 19 क्लॉज 1E provides that all citizens shall have the right to reside and settle in any part of the territory of India. म्हणजे भारतीय नागरिक असेल तर त्याला कोणत्याही भारताच्या भागामध्ये राहण्याचा आणि सेटल होण्याचा अधिकार आहे। तर आपण पाहतोच की आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून अनेक लोक येतात आणि इथं सेटल होऊन जातात। तर आपण त्यांना का अडवू शकत नाही, तर हा त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे। यामुळे आपण त्यांना आपल्या राज्यात येण्यास प्रतिबंध करू शकत नाही आणि आपण सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये जाऊन व्यवसाय करू शकतो किंवा तिथे राहू शकतो, सेटल होऊ शकतो। तर हा आपल्या संविधानाने दिलेला अधिकार आहे। देन आर्टिकल 19(1)G provides that all citizens shall have the right to practice any profession or to carry on any occupation, trade or business. म्हणजे आपल्याला कोणताही प्रोफेशन करण्याचा अधिकार आहे, बिझनेस करण्याचा अधिकार आहे कोणताही, आणि कोणताही व्यवसाय आपण करू शकतो। आपल्याला जो व्यवसाय आपल्याला आवड आहे तो आपण व्यवसाय करू शकतो, हा आपला अधिकार आहे। पण आता कोणताही प्रोफेशन आपण करू शकतो, पण ह्याच्यावर सुद्धा काही रेस्ट्रिक्शन्स आहेत। आता समजा वकिली प्रोफेशन, ॲडव्होकेसी प्रोफेशन, तर हे आपण डायरेक्ट करू शकतो का नाही, ह्याच्यावर रेस्ट्रिक्शन काय, तर सर्टन क्रायटेरिया, ॲडव्होकेट होण्यासाठी आपल्याला सर्टन क्रायटेरिया गव्हर्नमेंटने घालून दिलेला आहे, तो फुलफिल करावा लागतो। क्रायटेरिया काय, तर लॉ डिग्री असणे हा त्याचा क्रायटेरिया आहे। तर लॉ डिग्री असेल आणि बार काउन्सिलला रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरच आपण हे ॲडव्होकेसी प्रोफेशन करू शकतो। तर अशा प्रकारे प्रत्येक प्रोफेशन करण्यासाठी काही अटी आणि काही ठेवलेले आहेत, ते आपल्याला पूर्ण करावे लागतात। आता CA होण्यासाठी आपल्याला डिग्री BCom करावं लागतं, पुन्हा CA एक्झाम पास करावं लागते। तर अशा प्रकारे प्रत्येक प्रोफेशनमध्ये सर्टन कंडिशन्स पूर्ण केल्यानंतरच आपण ते प्रोफेशन करू शकतो। तर अशा प्रकारे आर्टिकल 19मध्ये आपल्याला हे 4-5 मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि हे आपले अधिकार आहेत। आपल्याला जर या अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल तर आपण आपल्या अधिकाराच्या संरक्षणासाठी डायरेक्ट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल करू शकतो। आपले हे अधिकार एखादे सरकार जरी हिरावून घेत असेल तर सरकारविरुद्ध सुद्धा, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, आपण डायरेक्टली हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध रिट याचिका दाखल करू शकतो आणि आपल्या अधिकाराचं संरक्षण करू शकतो।